नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेतकरी मित्रांना मशीनसोबत काय-काय देतो आणि एक बॅक रोटर जो आपल्या आले, ऊस, हळदीला भर घालतोय, त्यामध्ये 9 इंचात सुद्धा चालतोय, तिथं आल्याला त्या भर घालतंय आणि या मशीनसोबत आपण काय-काय देतो आणि मशीन कशी आहे, लाईव्ह डेमोसुद्धा देणार आहे. मशीनचे सगळे फीचर सांगणार आहे. मशीनला काय-काय सिस्टम आपल्या कंपनीनं दिलेली आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, इंजिन मी तुम्हाला सांगतो, की 10 एचपीचं कामा इंजिन या मशीनला जोडलेलं आहे मित्रांनो, बघू शकताय. कामा इंजिन म्हणजे डिझेल इंजिनमधलं टॉप पहिल्या 5 कंपन्यात त्यातलं हे इंजिन आहे. या बघू शकता इथं कामा लिहिलेलं आहे. त्यासोबत बघू शकताय की इकडे सुद्धा कामा सिरीजचा बघू शकता ही लोगो आहे. इथं स्कॅनर, इथं क्यूआर आहे आणि मित्रांनो बघू शकताय इकडं आपल्या सायलेन्सरला सुद्धा कामा लिहिलेलं आहे. तर कामा इंजिन आहे डिझेल इंजिनमधलं एकदम एक नंबरचं इंजिन. सोबत मित्रांनो तुम्हाला सेल्फ स्टार्ट सुद्धा देणार आहे. म्हणजे अगदी चावी फिरवली की बघू शकताय की आपलं जे मशीन आहे ते चालू होणार आहे आणि मित्रांनो इझी टर्निंग सिस्टीम सुद्धा देणार आहे बघा. यामध्ये आपलं मशीन आहे ते इझिली आपण टर्न करू शकतो. त्यासोबत मित्रांनो ॲडजस्टेबल त्याला हँडल बार सुद्धा दिलेला आहे. इकडे बघू शकताय की यामध्ये पाहिजे असं आपण आपल्याला हँडल आहे. पाहिजे असं आपण आपला हँडल सुद्धा ॲडजस्ट करू शकतोय. त्यासोबत मित्रांनो 3 फॉरवर्ड 3 रिव्हर्स या मशीनला गिअर आहेत. यामध्ये गिअर बघा. बघू शकताय की हा न्यूट्रल आहे. पहिला गिअर आहे. त्यासोबत बघा हा आता दुसरा पडला. त्यासोबत न्यूट्रल आणि हा तिसरा गिअर पडलेला आहे. असं बघू शकताय की गिअरची सिस्टीम सुद्धा इझी आहे. मित्रांनो आपल्या मशीनला बघा शकता कंपनीनं सेफ्टी अटॅचमेंट दिलेला आहे. म्हणजे ज्यावेळी बघू शकता हा लिव्हर ज्यावेळी दाबू त्यावेळी आपण मशीन चालू करू शकतो. ज्यावेळी हा लिव्हर सुटतो त्यावेळी मशीन जागेवर थांबते. ॲक्सिडेंट होत नाही. त्यासोबत मित्रांनो बघू शकताय की आपल्याला आता एखाद्या सरीमध्ये कडची सरी आहे. त्या कडच्या सरीमध्ये आपल्याला जायला येत नाही. तर मित्रांनो बघा त्यावेळी काय करायचं, की हा लिव्हर आपण ओढल्यानंतर बघू शकता, की आपला हँडल आहे तो ॲडजस्ट होतोय. तेव्हा आपलं हे हँडल आहे ते काढायचे आणि अगदी 180 डिग्रीमध्ये सुद्धा आपला जो हँडल आहे ते आपण फिरवू शकतोय आणि त्यानंतर काम झाल्यानंतर बघू शकता असा लॉक सुद्धा करू शकतोय. त्यासोबत मित्रांनो ज्यावेळी आपण हा सरीमध्ये सरळ चालण्यासाठी, ऊसाची सरी सरळ फोडण्यासाठी बघा हा लिव्हर आहे. त्यामध्ये मशीन आपलं लॉक सिस्टममध्ये सरळच जातं. त्यामध्ये 3 फॉरवर्ड 3 रिव्हर्समध्ये बघा हा सुद्धा क्लच आहे. ज्यावेळी हा समोर चालतो त्यावेळी फॉरवर्डला 3 गिअर चालतात आणि ज्यावेळी बघा हा असा मागं वळतो त्यावेळी आपलं जे रिव्हर्स गिअर आहे तो आपला रिव्हर्समध्ये 3 गिअरमध्ये रिव्हर्समध्ये आपण चालवू शकतो. तर मित्रांनो बघा की कशाप्रकारे गिअर आहेत. इकडे बघू शकताय की कशाप्रकारे आपला जो गिअर आहे, रोटरचा जो गिअर आहे बघू शकता उजव्या हातामध्ये हा जो लिव्हर आहे असा पुढे सरकवला की रोटरचा गिअर सुद्धा पडतोय आणि इकडे डाव्या साईडला बघू शकता की 3 गिअर आहेत. मी तुम्हाला दाखवलं की हे जे गिअर आहेत ते आपण ॲडजस्ट करू शकतोय. या मित्रांनो बॅक रोटरला ट्रॉली सुद्धा आपण जोडू शकतोय, चिखलणी करू शकतोय. त्यामध्ये आपली जी बाकीची अवजारं आहे, नुसतीच हे फक्त भर घालत आहे असं पण नाही. पॉवर विडरचं सुद्धा हे मित्रांनो सरळ चालतं तेव्हा काम करतंय. रिव्हर्सनं ते भर घालतंय. म्हणजे फॉरवर्ड, रिव्हर्स दोन्हीमध्ये हे मशीन चालतंय. सेफ्टी अटॅचमेंट आहे. 3 गिअर मित्रांनो दिल्यात. यामध्ये मित्रांनो ह्या मशीनची खासियत बघा आणि यामध्ये आपला कुठलाही ॲक्सिडेंट होणार नाही. टायरचं डिझाइन मित्रांनो बघा. अगदी आर्मीचं जे गाड्या आहेत त्याला जसं डिझाइन आहे तसं आपण बघा रफ एकदम डिझाइन दिलेला आहे. यामध्ये आपल्या मातीत वगैरे स्लिप वगैरे काय होणार नाही असं आपण टायर सुद्धा आपल्या कंपनीने दिलेला आहे. ॲग्रीनीर ब्रँडमध्ये मित्रांनो बघू शकताय मशीन मित्रांनो आपण देणार आहे. त्यासोबत कामा इंजिन आहे. पुढे मशीनला बघा बंपर सुद्धा दिलेला आहे. पुढे ज्यावेळी काय वावरात किंवा शेतात असे म्हणजे थटाथटी असते किंवा तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही, बंपर दिलेला आहे. यामध्ये मित्रांनो आपण चावी सुद्धा दिली आहे चालू करण्यासाठी आणि मित्रांनो रिकॉइल स्टार्टर आहे त्यांना आपण बघू शकता हा रिकॉइल ओढल्यानंतर आपलं जे मशीन आहे ते आपण रिकॉइलनं सुद्धा चालवू शकतोय. जमिनीपासून बघू शकता गॅप सुद्धा चांगला आहे. त्यानं भर चांगली लागते. यामध्ये मागं बघू शकताय की रोटर सुद्धा तुम्ही बघू शकताय. कशा प्रकारे हा रोटर दिलेला आहे मित्रांनो. यामध्ये रोटरनं आपण जी भर घालू शकतो. जर तुम्हाला आल्यासाठी चालवायचं असेल, तर यामध्ये आपण लोखंडी चाकू सुद्धा या मशीनला आपण जोडू शकतोय. 9 इंचामध्ये आपण हे मशीन चालवू शकतोय. तर मित्रांनो सेफ्टी अटॅचमेंट आहे. इकडे बघू शकताय की क्लच आहे. यामध्ये क्लच बघा 2 प्रकारचे क्लच दिलेत आपण. यामध्ये पहिला आहे तो मेन क्लच आहे खालचा. त्यामध्ये तुम्हाला जर यामध्ये लॉक करायचं असेल तर बघा असा लॉक करू शकताय आणि फक्त की अटॅचमेंटवर तुम्ही मशीन चालवू शकताय. बघू शकताय की अशा प्रकारे. आणि यामध्ये तुम्ही डायरेक्ट आपलं ही सेफ्टी अटॅचमेंट सोडली, यामध्ये आपलं मशीन बंद होणार आहे. त्यामुळे कोणता ॲक्सिडेंट होणार नाही. तर मित्रांनो बॅक रोटर खरेदी करायचा विचार करत असाल तर आपला ॲग्रीनीरचा बॅक रोटर कधी खरेदी करा. कारण की एवढे सगळे फीचर आहेत आणि बाकीच्या मशिनी आहेत त्या बायपास गिअर आहे सिस्टम. त्यामध्ये ॲक्सिडेंट व्हायचा चान्स आहे. पण मित्रांनो हे बघू शकता हे अटॅचमेंट जोडल्यामुळे त्रास काही नाही, ॲक्सिडेंट नाही आणि शेतकरी मित्रांना इजा काय होणार नाही. त्यामध्ये आपलं काय होतं बाबा एखादं काम लेट होऊ दे, पण आपल्याला काय झालं नाही पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला काय झालं नाही पाहिजे. तर हे लक्षात घेऊन आपण हे मशीन आहे ते तयार केलेलं आहे.
तर सेफ्टी अटॅचमेंट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, या बॅक रोटरला जे बघू शकता आपण ॲग्रेनीर ब्रँडमध्ये ऑइल सुद्धा देतोय. बघू शकताय की आपलं जो 1.5 लिटरचा गिअरबॉक्स आहे, त्यामध्ये बघू शकताय की आपलं EP90चं जे आपलं गिअर ऑइल आहे, 20W40चं बघू शकता इंजिन ऑइल आहे, आपण आपल्या ॲग्रेनीर ब्रँडमध्ये देतोय. यामध्ये आपण जे शेतकरी मित्र महाराष्ट्रामध्ये यामध्ये जे शेतकरी मित्र आपली मशीन मागवतात, यामध्ये 100 किलोमीटरच्या आत जी कंपनीची गाडी येते आणि 100 किलोमीटरच्या बाहेर आपली ट्रान्सपोर्टची गाडी येते. तर जिथे 100 किलोमीटरच्या आत जिथं आपली गाडी येते, त्या गाडीमध्ये आपण मशीनमध्ये ऑइल वगैरे टाकतो. ट्रान्सपोर्टच्या मध्ये आपण ऑइल टाकत नाही, कारण की ट्रान्सपोर्टमध्ये ऑइलला परमिशन नाही. कारण की त्यामध्ये ऑइल थोडंसं ज्वलनशील पदार्थ आहे, त्यामुळे त्याला परमिशन नाही. पण 100 किलोमीटरच्या आतमध्ये आपण जी सेपरेट गाडी पाठवतो, त्यामध्ये आपण ऑइल वगैरे टाकून देतो आपल्या ब्रँडमध्ये. तर मित्रांनो, मशीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. हे मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल, आले ऊस हळदीच्या भरीसाठी, तसेच आंतर मशागतीसाठी, पॉवर विडर आणि टिलर म्हणजे बॅक रोटर दोन्हीचं हे काम करतंय मित्रांनो. मशीनची किंमत म्हणाल तर फक्त 1,30,000 मध्ये मशीन भेटणार आहे. सोबत सबसिडी 50% म्हणजे 65,000 मध्ये तुम्हाला हे मशीन भेटणार आहे. ₹5,000 भरून तुम्ही घरपोच मागवू शकता या मशीनला. बुकिंग सुद्धा करू शकताय आणि आपले सबसिडीचे डॉक्युमेंट आधार कार्ड, त्यानंतर आपले जे फार्मर आयडी, सातबारा उतारा, बँक पासबुक ही जी डॉक्युमेंट आहे ती तुम्ही आम्हाला WhatsAppला जे नंबर दिसतो स्क्रीनवर त्या नंबरवर दिली, तर तुम्हाला आपली कॉलिंगची टीम संपर्क करून तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन बुकिंग सुद्धा करणार आहे. तर संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन राहणार आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांना कोणताही शेतकरी मित्राला त्रास होणार नाही. सबसिडी मिळण्याची प्रोसेस सगळी कंपनी करणार आहे. तर मित्रांनो, हा बॅक रोटर खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे Facebookवर असाल तर आपल्या पेजला फॉलो करा. तर मित्रांनो, नक्कीच संपर्क करा आणि आपल्या ॲग्रीनीर कंपनीला भेट द्या. तुम्ही म्हणाल की ही कंपनी कुठे आहे? तर जी आपली कंपनी आहे ती आपल्या साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा साखर कारखान्याजवळ शेंद्रे गाव आहे, त्या जवळ आपल्या वेचरे गावामध्ये कंपनी आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आम्ही लाईव्ह लोकेशन सुद्धा आहे Googleवर. तिथे टाकून तुम्ही लाईव्ह लोकेशन सुद्धा घेऊ शकताय. आणि मित्रांनो, नक्की संपर्क करा, आपल्या कंपनीला भेट द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.